आज वक्ते आहेत डॉक्टर अनिल मडके सांगली आणि त्यांचा विषय आहे नवीन जीवनशैलीचे विकार. डॉक्टर मडके साहेब हे सांगलीचेच आहेत. त्यांचा नव्यानं परिचय करून देण्याची फारशी गरज नाही, पण त्यांना जे मुख्य पुरस्कार आणि त्यांची जी ठळक कामं आहेत ती आपल्यासमोर ठेवतो आहे. सांगली येथील प्रख्यात छातीरोग विशेष तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. 1992 पासून ते वैद्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी विविध नियतकालिकातून आरोग्यविषयक 2000हून अधिक लेख प्रसिद्ध केले आहेत. सर्वांसाठी महत्त्वाचा विषय, सर्वांसाठी स्वास्थ्य व आरोग्य शिक्षण हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी जनस्वास्थ्य संघटनेची 1993 साली स्थापना केली. 500हून अधिक ठिकाणी मोफत शिबिरांचं त्यांनी आयोजन केले. चिंतामुक्त जीवन, व्यसनमुक्ती अशा विविध विषयावर आजतागायत त्यांनी 2000हून अधिक व्याख्यानं दिली आहेत. दूरदर्शनवरील आरोग्य संपदा, हॅलो डॉक्टर इत्यादी कार्यक्रमात 21 वेळा त्यांचा सहभाग आहे. जनस्वास्थ्य या प्रसिद्ध आरोग्यविषयक मासिकाचे जानेवारी 96 पासून ते संस्थापक आहेत. दमा, कारणे आणि उपचार या पुस्तकाचंही लेखन त्यांनी केलेलं आहे. पुरस्कारांचा जर विषय काढायचा म्हटला तर भली मोठी लिस्ट माझ्यासमोर आहे. त्यातले महत्त्वाचे महात्मा गांधी सेवा प्रतिष्ठा पुरस्कार, ETV मराठीच्या संवाद या 2 भागात त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूरचा वैद्यक भूषण 2009 साली त्यांना पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा प्रेरणा पुरस्कार 2010 साली. त्याचप्रमाणे संकल्प आरोग्याचा या पुस्तकाचंही त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि विशेष नमूद करावं असं वाटतं की आत्ताच त्यांना आरगमध्ये श्वास आरोग्य सेवा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. खरं सांगायचं झालं, एक आदर्श डॉक्टर कसा असावा तर डॉक्टर मडके साहेब, असं एका शब्दात त्यांचा परिचय इथं नक्कीच पुरा आहे. मिरज विद्यार्थी संघ आणि या संघाची वसंत व्याख्यानमाला, आरोग्यासारख्या नको असलेल्या विषयावर ऐकण्यासाठी उत्सुक असलेले आपण सर्व रसिक श्रोते, बंधू आणि भगिनींनो, विषय आहे नवीन जीवनशैलीचे विकार. कोंबडा रवला, जाग आली, उठलो, अंगणात आलो. समोर विस्तीर्ण पटांगण, गल्लीतली सारीच जण जागी झाली होती. निंबाच्या काड्या घेतल्या, नेहमीप्रमाणे मी दात घासायला लागलो. गल्लीत लगबग सुरू झाली. रस्त्यावरून माणसं आणि जनावरं दोघेही शेताकडे जायला लागली. प्रत्येकजण आपापल्या कामात गर्क होता. काही जण फक्त गप्पात गुंग होते. नेहमीच्या रस्त्याप्रमाणे चुलीवरच्या हंड्याला ऊब द्यायचं काम जळण घालून मी करत होतो. एवढ्यात गल्लीच्या त्या टोकाहून कुणीतरी ओरडला, अरे किती वाजले? इकडून कुणीतरी सांगितलं 9 वाजले, 9 वाजले. आणि मग आईने हाक मारली, म्हणाले, अरे उठून उशीर झाला, जरा दूध घे. तसाच मी गोठ्यात पळत गेलो. चूल वगैरे भरून आईनं दिलेला उबदार आकडी दुधाचा पेला तोंडाला लावला. आई म्हणाली, आणखीन एक पेला घे. मी घेतला आणि मग अंघोळीची तयारी सुरू झाली. माझा नंबर आला इतक्यात आजोळहून मामा बैलगाडीने आला. मी, माझा भाऊ, माझी आई, सारेच जण त्याच्या भोवती गोळा झालो. तुमच्या लक्षात आलं असेल, हे वर्णन आजचं नाही आहे, जवळपास 2.5-3 तपापूर्वीचं आहे, जेव्हा मी खोची नावाच्या गावामध्ये राहत होतो. आज ते विस्तीर्ण पटांगण नाही,
आज या प्रकारचं आकडे दूध पिणं नाही, गोठ्यात जाणं नाही, निंबाच्या काड्या नाहीत, किती वाजले म्हणून कुणी विचारणारा नाही आहे, कारण प्रत्येकाकडे मोबाईल आहे, घड्याळ आहे, सगळं आहे. नवीन जीवनशैली परदेशामध्ये खूप वर्षापूर्वी आली. भारतात कधी आली नेमकी हे नेमकं सांगता येणार नाही. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ह्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला, असं या दिवशी नवीन जीवनशैली भारतामध्ये आली असं नाही सांगता येत. पण साधारण 90च्या दशकामध्ये आपल्याकडं ही जीवनशैली आली. ती आली ती कशी आली? मोर पावलाने आली, मोर पावलाने. म्हणजे कशी हो? या जीवनशैलीमध्ये जेव्हा काही दाखवतात तेव्हा नाचणारा, पिसांचा फुलोरा फुलवून नाचणारा मोर दाखवतात आणि आपल्या वाट्याला मात्र येतात ती मोराची पावलं. आणि मोराची पावलं कशी असतात हे मी सांगायला नको, म्हणून मोर पावलाने. आणि ही जीवनशैली आली तसं अनेकांचं कल्याण झालं. त्यामध्ये विक्रेते आहेत, वेगवेगळे प्रोडक्शन तयार करणारे लोक आहेत, दुकानदार आहेत, मॉलवाले आहेत, एजंट्स आहेत, आणि हे मालामाल होणं सुरूच आहे. दिवसागणिक हे वाढतच आहे. नव्या जीवनशैलीचे विकार हा विषय बोलत असताना तुम्हाला कुठल्या एका आजाराबद्दल मी नाही आहे सांगणार, कारण नव्या जीवनशैलीचे विकार अनेक आहेत.